उपस्थित होते सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत देखील केलं। पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितला शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना आला आणि गावदेवी घेसरने जनमान क्रिकेट संघ निळजेला परास्त केलं। दुसरा सामना नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो चैतन्य 11 12-13 नागावने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाडा। स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन येतात जितू शेलार, आघाडीलाच आणि चिराग भोईर ही सलामीची जोडी कंबालपाडा संघाचे आपण बघतोय। दुसऱ्या बाजूला पॉप प्लेचं पहिलं षटक, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सूरज मडवी। दोन्ही संघांसाठी एक एक इनिंग मध्ये प्रत्येकी 2 रिव्ह्यूज आहेत। सामन्याला सुरुवात होते अंपायरचा ग्रीन सिग्नल। दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू ऑफ स्टंपचा थोडा बाहेर बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता। आपण बघितलं तर आघाडीलाच येतात कॅप्टन जितू शेलार ज्या संघाचे। पहिला चेंडू सुरुवात चांगली करतोय तो सूरज मडवी, राईट आर्म ओव्हर द विकेटने पाहायला मिळतो सूरज पहिल्या षटकामध्ये। मुख्य व्यासपीठ एंड कडून ओव्हर पिच होता इनसाइड आउट, कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, टप्पा पडला आणि सरळ जातोय तो वीरेंद्र सेहवाग स्टँड मध्ये, चौकार। आई एक वीरा काय सांगू तुला, आई एक वीरा काय सांगू तुला, तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला, आई नमन तुला मोगरा मी मी विनंती करेन आदरणीय श्री जयेश माळी साहेब जे नागावचे आहेत या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। बॅकफुट लावून त्या ठिकाणी ऑन द टोस कट करण्याचा प्रयत्न होता, जी गोलंदाजाची रिॲक्शन पाहायला मिळते फॉलो थ्रो मध्ये। अगदी बॅटच्या जवळून हा चेंडू गेला आतमधून, डॉट बॉल चौकारानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। अगोदर थोडा ओव्हर पिच इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळले जितू शेलार आणि आता लेन थोडी खेचल्यानंतर निर्धाव। आडव्या बॅटने ऑफ साइडला पूल केलाय, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, त्याचा वाक्या बाहेर सीमा पार, षटकार। दुहेरी अंकामध्ये धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 10 वरती। सुरुवात सूरजने केली, निर्धाव चेंडू, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि येतोय पुन्हा एकदा षटकार। आता मिड ऑफ आतमध्ये ऑन साइडला 2 असतील, लॉंग ऑन आणि मिड विकेट। स्टेप ऑन ऑफ स्टंपच्या बाहेर हवेमध्ये खेळलेत, शॉर्ट कव्हरच्या वरतून चेंडू डीप मध्ये चाललाय, 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, चेंडू डायव्हर्ट झालाय आणि त्या ठिकाणी पॉइंट वरून क्षेत्ररक्षक जे पोहोचले होते त्यांनी बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान चेंडूला उचलून फेक केली। प्रितेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला, धावा मिळतात तोपर्यंत 2 दुहेरी धावसंख्येने धाव फलक आपण बघतोय सध्या 12 वरती। दुसरा सामना सध्या आपण बघतोय पहिल्याच दिवसामधला चैतन्य 11 गावदेवी 12-13 नागाव। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करतात त्यांच्या विरोधात स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाडा। पिच होता, बॅटची मोठी कडा आतमधली कडा घेतली आणि हवेमधून हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला, तो शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये गेला। सिंगल मिळते फक्त आणि सिंगलने आता आपण बघू शकाल तर षटक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं। पॉप प्लेचं नाबाद 13, चांगली सुरुवात करत असताना जितू शेलार 2 फटके इनसाइड आउट आणि पूलचा एक फटका आपण बघितला, चौकार आणि षटकार या षटकामध्ये आणि एकंदरीत 13 वरती नाबाद हा संघ जाऊन पोहोचला। हॅलो चेक। तर या दरम्यान सन्माननीय काशीनाथ नाना पाटील यांचे ते शुभागमन झालंय। मी तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। या स्पर्धेला सन्माननीय विश्वनाथ शेठ, दिनेश शेठ पाटील यांना शुभेच्छा देतात, त्यांचे आपण स्वागत करूया। मोस्ट वेलकम ओव्हर टू कॉमेडी बॉक्स। थँक्यू सो मच। आजचा पहिलाच दिवस आपण बघतोय या स्पर्धेचा 24व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि आदरणीय श्री दिनेश शेठ पाटील साहेब यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा तुमच्या समोर आहे। 48 ग्रामीणचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपन अर्थातच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने प्रेझेंट केलेलं अर्थातच नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप।
13 वरती धावफलक. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. समोर सेंड अर्थातच आपण बघतोय फडकेपाड्यांकडून गोलंदाज राकेश पाटील. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर फलंदाजाने चेंडूला फॉलो नक्कीच केलं होतं, परंतु अंपायरचा इशारा आपण बघतो व्हाईट बॉल. पहिला चेंडू दिशा भरकटतात. राकेश पाटील अष्टपैलू आहे सध्या पॉवर प्लेचा आपण बघतोय. दुसऱ्या षटकामध्ये तो आला. समोर कडून स्ट्रायकिंग एंडला जितेश शेलार. सूत्र हातामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. कॅप्टन आहेत. आघाडीलाच येत असताना 13 त्यांनी उभारल्या. शेवटच्या चेंडूवरती सिंगलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि या षटकामध्ये सध्या पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. कट करण्याचा प्रयत्न. लाऊड साऊंड. येस इट इज आउट. बॅटची कडा होती. पहिल्या विकेटचं पतन. 14 वरती पहिला धक्का. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबाल पाडाला. पहिला धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो ऑफस्टंपचा बाहेर गेले आणि ऑन द टोस कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर आज जल्लोष पाहायला मिळाला. विकेट महत्वाची होती. ज्या जितेश शेलारने खऱ्या अर्थानं आक्रमणाला सुरुवात केली होती. 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण बघितले. त्याला माघारी परतवण्यामध्ये यश. पहिलं यश गोलंदाज राकेश पाटीलला. प्रत्येकी डावामध्ये प्रत्येकी संघाकडे 2 रिव्ह्यूज आहेत आणि फक्त 2 रिव्ह्यूज असतील जे तुमचे सक्सेसफुल होऊ दे किंवा मग अनसक्सेसफुल. फक्त 2 असतील. बॅटकटसाठी रिव्ह्यू नसेल आणि अन्य सर्वांसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. रनआउट असेल, वेस्ट आय, नो बॉल, LBW यांसाठी रिव्ह्यू आहे. दुसरं षटक आणि पहिली विकेट 14 वरती पडले ती खंबालपाडाची. फुलटॉस होता ऑन साईडला. नितेश शेलार येतात तिसऱ्या क्रमांकावरती. ड्राईव्ह करतात ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये हा चेंडू आपण बघितला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला सूरज बडवी ज्याने पहिलं षटक हाताळलं आणि या सिंगलने धावफलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 15 वरती. tenniscricket.in ही भारतामधली टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वेबसाईट थेट प्रक्षेपण करते या स्पर्धेचं. स्क्रीनवरती आपण बघतोय खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. 15 वरती एक गडी बाद झाला. स्ट्रायकिंगला चिराग भोईर जो आघाडीला आलाय आणि इनिंगचा स्वतःचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी समोर त्याचा राकेश पाटील. शफल अगोदरच झाला होता आणि या ठिकाणी स्पॉटकडे बघत राहिले त्यानंतर चिराग, कारण टप्पा पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता चिरागचा. जो टेक ऑफ झाला चेंडू उसळी घेत असताना पाहायला मिळाला आणि इथे नक्कीच ते बीट झाले. त्यांना चेस करून चेंडू पाठीमागे रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. राकेशने एक यश मिळवलंय. आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. आतापर्यंत त्याने चेंडू हाताळलेले आहेत ते म्हणजेच 3 आणि 2 धावा खर्च करत असताना एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑन, मिड ऑफ आतमध्ये आणि ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला MS धोनी स्टँडच्या समोर पाहायला मिळेल. मिस टायमिंग हवेमध्ये हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या दरम्यान सचिन पाटील चेंडूच्या खाली चुकी नसेल हा झेल त्यांनी टिपलाय आणि 15 वरती दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा धक्का. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबाल पाडाला. DJ Sangam in the mix. आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायांकाना. आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायांकाना. हे संगीत आपण ऐकलं. याच गावातील गायक आहेत आणि त्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील आपण 2018 खाडी चषकामध्ये आपण त्या पर्वामध्ये त्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील या ठिकाणी नक्कीच बघितला होता. 15 वरती आपण बघतोय दुसरा विकेट. चिराग बाद झाले. या अगोदर जितू शेलार आणि त्यानंतर चिराग भोईर. 0 वरती बाद झाला चिराग. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत साई शेलार इन ॲट नंबर 4. या दोघांवरती आता जबाबदारी असेल कारण राकेशने या ठिकाणी 2 ब्रेक थ्रू मिळवून दिलेत. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. त्यानंतर राकेश आला. राकेशने पहिला चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर हाताळला होता. वाईड होता. जितू शेलार आणि त्या मागोमाग बाद झाला तो चिराग भोईर. नितेश शेलार आणि साई शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. या षटकामधले चेंडू अजूनही 2 शिल्लक आहेत. राकेश पाटील फडकेपाडा एंडकडून
स्विच हिटचा प्रयत्न आणि दांडीगुल यस्टांवरती हा चेंडू सरळ जाऊन विसावतोय. क्लीन बॉल होत असताना तिसऱ्या विकेटचं पतन कमाल पडाला. तिसरा धक्का 15 वरती. पंधरावरती या ठिकाणी आपण बघतोय आणखी एक विकेट. या अगोदर विकेट पहिली पडली होती 14 वरती आणि 15 वरती 2. सो 3 गडी आता टॉप ऑर्डर बदले बाद झालेले आहेत. साई शेलार 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या सोबतीला 5व्या क्रमांकाचा आता फलंदाज येतोय. स्ट्रायकिंग एंडला संदेश शेलार. दोन्ही स्लॉगर आहेत या संघाचे. जबाबदारीने खेळ आता करावा लागेल कारण राकेशने एका मागोमाग 3 विकेट मिळवलेले आहेत. तो सध्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. राकेश पाटील ही इज ऑन हॅट्रिक. शेवटचा चेंडू देखील या षटकामधला. आखू टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू. स्ट्रायकिंग एंड डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट हुकलं त्या ठिकाणी वेगाने. ही रिस्की सिंगल साई शेलार आणि संदेश या ठिकाणी पूर्ण करतात. षटक 2 संपन्न. अर्थातच पॉवर प्ले या ठिकाणी संपन्न होतो. पहिल्या षटकामध्ये 13 आणि या षटकामध्ये राकेशने या डावाला नक्कीच कुठेतरी कलाटणी दिली आहे. 3 फक्त धावा खर्च केल्या आणि 3 गडी टॉप ऑर्डर मधले बाद केले ते राकेश पाटीलने. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाडा 3 गडी बाद जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या खेरीज 16 वरती. 8 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. एकंदरीत सुंदर असं आयोजन. 24व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा आपण अनुभवताय. आजचा पहिलाच दिवस. सो 2 फलंदाज सध्या आपण नक्कीच बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये 3 गडी बाद झाल्यानंतर संदेश आणि साई शेलार दोघांनाही तग ठोकून बॅटिंग करावे लागेल. पार्टनरशिपची गरज आहे आता. भागीदारीची गरज आहे कंबालपाडाला कारण आपण 16 वरती या ठिकाणी नक्कीच 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 2 षटकं देखील पॉवर प्लेचे संपन्न आणि तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आता गोलंदाज येतोय तो तिसरा फ्रेश गोलंदाज सचिन पाटील. सिनियर आहेत या संघाचे सचिन. मुख्य व्यासपीठांकडून हे षटक असेल. अंपायरच्या भूमिकेमध्ये या सामन्यामध्ये आपण बघतोय मॅन फ्रॉम उमरा मनोज गुप्ता सर आणि मॅन फ्रॉम शहापूर मुन्ना पठाण सर. अंपायरच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या संदेश शेलारसाठी सजवलं जात आहे. डीप मध्ये आपण बघतो एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर लॉंग ऑफ ऑन साईडला डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट आणि आहे ते लॉंग ऑफ. पहिला चेंडू घेऊन सचिन. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ऑफ द विकेट. ऑफ समजा बाहेर होता. ऑन साईडला वळवलाय. मनगटाच्या सहाय्याने हा फटका पाहायला मिळाला. रोहित पाटीलच्या ठिकाणी मिड विकेटला उचलून फेक बघू शकाल. ॲक्युरेट ऑन दिस टाइम. गुड थ्रो. सिंगल आणि धावफलक आता आपण बघतोय पुढे जात असताना ते म्हणजे 17 वरती. रोहित पाटील ज्याला आपण बघितलं गतवर्षी आणि यावर्षी बदनाट फॉर्म मध्ये आहे. नागावचं प्रतिनिधित्व करत असताना आघाडीलाच हा डावखुऱ्याचा चाल. एक टॅलेंटेड यंगस्टर दोन्ही अंगामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. त्या ठिकाणी ओव्हरस्टेप झालं की नाही यासाठी अंपायर्स या ठिकाणी तडांबरकडे हा डिसिजन रेफर केलेला आहे. रिव्ह्यू या ठिकाणी खंबालपाडा संघाचा आहे कारण ओव्हरस्टेप कुठेतरी त्यांच्या मनामध्ये संकोच आहे. सो कंट्रोल रूम मध्ये थर्ड अंपायर आहेत आमचे. त्या ठिकाणाहून हा डिसिजन तुमच्या समोर येईल. आता गोलंदाजाने ओव्हरस्टेप केलेला आहे की नाही. षटक प्रगतीपथावर आहे ते म्हणजेच तिसरं गोलंदाज आपण बघतोय सचिन पाटीलचं. दोन्ही अंपायर्स देखील त्या ठिकाणी आता रिकन्सलेशन करतात. थर्ड अंपायर आमचे कंट्रोल रूम मध्ये आहेत. 7 कॅमेऱ्यांसह या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येते. tenniscricket.in या वाहिनीद्वारे. ऑनलाईन जे प्रेक्षक यूट्यूब या सोशल ॲपद्वारे या वाहिनीद्वारे आमचा आवाज ऐकतात त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजच्या पहिल्याच दिवसामध्ये देखील भरपूर सारे प्रेक्षक ऑनलाईन जुळलेले आहेत. 8ही स्टँडमध्ये प्रेक्षकांची देखील तुम्हाला उपस्थिती पाहायला मिळते.
आज तुम्हाला एकंदरीत 12 संघ पाहायला मिळतात. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. धावफलक सध्या आपण बघू शकाल 17 वरती 3 गडी बाद झालेले आहेत. सचिन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती तयार होतात. अंपायरची पुन्हा एकदा चर्चासत्र पाहायला मिळते. ते दोन्ही फलंदाजांचं त्या ठिकाणी 25 मिनिटांचा देखील अवधी आहे. याची देखील आपण दखल घ्या. त्यावर होतात सचिन पाटील अगेन्स्ट साई शेलार. पुढचा चेंडू असेल अर्थातच तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. पीच नक्कीच होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्पॉट कडे बघू शकाल. साई शेलार बघत राहिले. टप्पा पडला आणि त्यानंतर कुठेतरी या चेंडूने वळण घेतलं नक्कीच. आणि या वेळेला बीट झाले ते साई. समोरच्या दिशेने अर्थातच ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज साई शेलारचा. धावफलक सध्या स्थगित आहे. ते 17 वरती 2 चेंडूंचा खेळ. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. सचिन पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वापी सिनरेज होती. रुबी कट घेऊन हा चेंडू पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचं कौतुक. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू गेला होता. धीरज त्या ठिकाणी पाहायला मिळाले. धीरज मडी होते यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगल्या पद्धतीनं त्यांनी चेंडूला अडवलं. त्या ठिकाणी थांबवलं. धाव घेण्याची संधी दिली नाही. आणखी एक निर्धाव चेंडू आपण बघतोय साई शेलारचा अगेन्स्ट. असे निर्धाव चेंडू हाताळणं सोपं नाहीये. सचिन पाटील ते कार्य करतोय. सिनियर आहे. अनुभव आहे त्याच्याकडे. आणि अगदी हळुवार पद्धतीने रणवेमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यानंतर 4 ते 5 पावलं च्या फोर्सने तो रिलीज पॉईंट पर्यंत पोहोचतो. आणि तिथून चेंडूला रिलीज करत असताना पाहायला मिळतोय. ऑफ समचा बाहेर होता. लेफ्ट करण्यात आलाय चेंडूला. वेल लेफ्ट. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. सो एक साधारण ठिकाणी मिळते. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे. ते म्हणजेच 18 वरती. 18 वरती धावफलक. 3 गडी बाद झालेले आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डाऊन द ग्राउंड 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला तैनात आहेत. ऑन साइडला उचलला हवेमध्ये हा चेंडू. स्क्वेअर लेगला. एलिव्हेशन कमी. स्क्वेअर लेगला. अंपायरचा नो बॉलचा इशारा. दुसऱ्या धावेसाठी धावतोय साई शेलार. सुदैवाने या ठिकाणी नक्कीच आता बचावले गेलेले आहेत. परंतु या ठिकाणी नागावने रिव्ह्यू घेतलाय. टेक्नॉलॉजी आहे आणि हे चित्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आता थर्ड अंपायर्स आमचे त्या ठिकाणी SP कंट्रोल रूम मध्ये आहे. तिथून हा डिसिजन येईल. महत्वाचा निर्णय आहे. साई शेलारची विकेट त्या ठिकाणी आपल्याला सॉफ्ट सिग्नल. अंपायरचा नो बॉल नक्कीच आहे या ठिकाणी. नक्कीच गोलंदाजाने हा रिव्ह्यू घेतल्या. अर्थातच नागाव संघाचा रिव्ह्यू आहे. प्रत्येकी संघाकडे प्रत्येकी डावामध्ये 2 रिव्ह्यू उपलब्ध आहेत तुमच्याकडे. फक्त बॅटची कडा आणि त्या संदर्भात संकोच असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. अन्य सर्वांसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू उपलब्ध असेल. साई शेलारची विकेट महत्वाची आहे या सामन्यामध्ये. कारण आपण बघतोय धावा जमत नव्हत्या. कुठेतरी 18 वरती धावफलक थांबलं होतं आणि साईने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर सचिन पाटील वरती त्याने हल्ला केला. स्क्वेअर लेगला ते गवसले गेलेत. झेल नक्कीच टिपण्यात आलेला आहे. परंतु आता हा डिसिजन थर्ड अंपायरचा काय असेल. सुभाष पाटील सर त्या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये आहेत. त्यांच्याकडून हा डिसिजन आणि नो बॉलचा इशारा. साई शेलार या ठिकाणी सुदैवाने बचावत आहेत. पवेलियन मध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये आता कुठेतरी सुखाची बाब असेल. कारण साई शेलार बाद झाले होत्या. मोठा फलंदाज या संघाचा. कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा उभारत असताना अगोदर आपण साई शेलारला कित्येक वेळा बघितलेला आहे. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नागावच्या या ठिकाणी आपण बघतो ओव्हर स्टेप या ठिकाणी करण्यात आलं होतं. ते म्हणजेच सचिन पाटील कडून 21 फ्री हिट ऑन. पुढचा चेंडू असेल साई शेलार साठी फ्री हिट आणि त्याच्यासाठी असेल मुभा. तयार होतो सचिन. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3 या षटकामधले. सचिन पाटीलच्या अगेन्स्ट साई शेलार. हा चेंडू फ्री हिट. मुख्य व्यासपीठ कडून तयार होता सचिन. फ्री हिट.
सफल झाले. फुल टॉस होता मिड विकेटला पुन्हा एकदा गवसले गेलेत, परंतु या ठिकाणी नक्कीच फ्री हिट आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो एका टप्प्यावरती आला आणि हेच बघितलं साईने कॉल दिला संदेशला आणि दुसरी धाव वेगाने या ठिकाणी कंप्लीट करत असताना गुड रनिंग, चांगलं कॉर्डिनेशन दोघांमध्ये पाहायला मिळालं आणि 2 रन्सने धावफलक आपण बघतोय आता पुढे जात असताना ते म्हणजेच 23 वरती. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत फडकेपडाचे आमचे उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्यांना नेहमीच आपण ओळखतो अशोकजी पाटील. धावफलक सध्या आपण बघतोय 23 वरती. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फ्री हिटचा चेंडू होता या अगोदर, नो बॉल फ्री हिट दोन्ही चेंडूवरती झेल टिपण्यात आले होते. सचिन साई शेलारसाठी पुढचा चेंडू घेऊन सफल झाला यावेळेला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वर्तुळा चेंडू सीमा पार. भव्य ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरतून सरळ बॅटने आणि जसा हा चेंडू बॅटवरती मिडल झाला, संगम झाला चेंडू आणि बॅटचा, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमा पार झाला. षटकाराने धावफलक आता आपण बघतोय 29 वरती मजल मारते. या षटकाराची गरज होत होती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना कॉन्फिडंट गेनिंग फटका होता साई शेलारसाठी. कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आता असेल. ट्रॅक चेंज करतोय सचिन राईट आर्म राऊंड विकेटने आता साई शेलारचा अगेन्स्ट. पुढचा चेंडू घेऊन थांबलाय. बॅटच्या आउट साइड होती, वळण घेतलं, डायव्हर्ट झाला चेंडू थर्ड मॅन मधून वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट, थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. तीन षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती आपण बघतोय 3 गडी बाद. 34-33 या आकड्यावरती धावसंख्या आहे सध्या. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कमालपडाचे. नाणेफेकीसाठी मी इन्व्हाइट करेन पुढचे दोन्ही संघ उंबर्डे आणि साबेगाव. कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे नाणेफेकीसाठी. पुढचा सामना असेल पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना तुमच्या समोर असेल, उंबर्डे विरुद्ध साबेगाव. ड्रिंक्स ब्रेक आहे सध्या, तुम्ही बघू शकाल. हे अंडरग्राऊंड फ्रीज त्या ठिकाणी पाण्याचं सेवन करत असताना दोन्ही फलंदाज आणि चैतन्य 11 12-13 नागाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं षटक सूरजचं ज्यामध्ये 13 आल्या होत्या नाबाद. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं जितू शेलार यांनी केली होती खंबालपाडासाठी जे कॅप्टन आहेत. आणि दुसऱ्या षटकामध्ये राकेश पाटीलने जे महत्त्वपूर्ण 3 विकेट मिळवले आणि ते इकॉनॉमिकल षटक. आणि त्यानंतर सचिन पाटीलचे षटक 17 धावसंख्येचं. मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन उंबर्डे आणि साबेगावचे कॅप्टन. आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचं या ठिकाणी, कारण तुमची प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे नाणेफेकी अगोदरच हवी आहे. मी विनंती करेन पुन्हा एकदा उंबर्डे आणि साबेचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्ट करा. 3 षटकांचा खेळ संपन्न. 33-43 33 वरती 3 गडी बाद झालेले आहेत. आणि चौथ्या षटकामध्ये कंटिन्यू करतोय पुन्हा एकदा गोलंदाज राकेश पाटील, ज्याने दुसरं षटक हाताळलं. 3 धावसंख्येचं 3 गडी बाद करत असताना तो पुन्हा एकदा आलाय. समोर त्याच्या असेल संदेश शेलार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीपमध्ये, मिड विकेट डीपमध्ये, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग ऑन साईडला. तर इनफिल्डमध्ये तुम्ही बघू शकाल फाईन लेग. ऑफ साईडला आपण बघतोय डीपमध्ये डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आहे. आणि त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल डीपिश कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये थर्ड मॅन आणि आहे ते पॉईंट. पहिला चेंडू घेऊन राकेश स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका बनवला, हवेमध्ये खेळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधून पोहोचतात. त्या ठिकाणी जोगी भोईर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. उचलून फेक करतात तोपर्यंत 2 धावा घेण्याचा सहजरित्या उद्योग होता. आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय सध्या 35 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. शफल झाल्या ऑप्शनचा थोडे बाहेर जात असताना हा फटका त्यांनी बनवला, कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगची गॅप आहे, जो कोण आहे फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकामध्ये त्या गॅपमध्ये ते खेळले होते. 2 धावा वसूल करता धावफलक 35 वरती. राकेश पाटील पुन्हा एकदा
ऑफसमचा बाहेर होता, हवेमध्ये खेळले होते, पुन्हा एकदा खोदून काढलं होतं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डिपेश कव्हा पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत, कव्हर करून फेक करण्यासाठी थोडा उशीर त्यांनी नक्कीच घेतला, कारण फलंदाज देखील आपापल्या एंडला पोहोचल्यानंतर सिंगल कंप्लीट करून थांबले होते. आणि या सिंगलने धावफलक सध्या 36 वरती आणि स्ट्रायकिंग एंडला येतोय तो साई शेलार. नजरा लागल्या असतील साई शेलारकडे, ज्याला खऱ्या अर्थानं जीवनदान भेटलं. तो बॉलवरती झेल टिपण्यात आला होता. धावफलक सध्या 36 वरती. राकेश पाटीलचा अगेन्स्ट ज्या गोलंदाजाने लिहिल्या गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट मिळवणारा हा राकेश साई शेलारच्या अगेन्स्ट. फुलर लेंथ ऑफस्टम्पचा जवळून हा चेंडू गेला. फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. जर्सी नंबर 1 साई शेलार. डॉट बॉल मिस झाले त्या ठिकाणी. स्वतःशी बोलतात, पुटपुटतात त्या ठिकाणी. स्वतःशी बोलणं गरजेचं आहे आणि तेच करत असताना पाहायला मिळाले. साई शेलार सध्या स्ट्रायकिंग एंडला. निर्धाव चेंडू नंतर पुन्हा एकदा ते आता तयार होत असताना स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवरती पोहोचला दुसऱ्या बाजूने राकेश पाटील. बॉलिंग मार्कवरती जात असताना अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने नक्कीच घेतली आणि आता पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. स्लोअर ऑन होता या ठिकाणी, परंतु दिशा भरकटतात. लेग स्टंपचा बाहेर आणि अंपायरचा इशारा आलाय तो वाईट बॉल. सो एका रनने हे धावफलक आता पुढे जाईल. 37 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. सुसज्ज असे एक क्रीडांगण. कोडबा क्रीडांगण खाडीच. लॉफ केलाय सरळ बॅटने. बॅट मधला स्वीट साऊट टक. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू सीमा पार. धमाकेदार षटकार. हे फटके खूप वेळा पाहायला मिळतात जेव्हा साई शेलार रंगामध्ये असतात. 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेले आहे. धावफलक सध्या आपण बघू शकाल षटकाराने पुढे जात असताना तर म्हणजेच 43 वरती 43 वरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळेल. मजल मारत असताना षटक प्रगती पथावर असताना आपण बघतोय ते 4थं इंडिव्हिज्युअल 20 वरती खेळतात ते साई शेलार. दुसऱ्या बाजूने संदेश शेलार. 4 चेंडूंचा सामना केलाय. 3 सिंगल 1 डबल त्याच्या बॅटमधून देखील आलेला आहे. चांगली साथ देतात. भागीदारीची गरज आहे मी अगोदरच म्हटलं, कारण दुसऱ्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले होते आणि 4थ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप करत असताना आपण बघतोय साई आणि संदेश शेलार. राकेश पाटीलचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्पीडअप करायचं याची देखील आपण नक्कीच नोंद घ्या. ऑफसमच्या बाहेर स्लॉट मध्ये हा चेंडू आणि या प्लॉटच्या बाहेर आणखी एक धमाका. लागोपाठचा दुसरा षटकार. काउंटर अटॅक करत असताना आता पाहायला मिळतात राकेश पाटील, ज्याने 3 विकेट मिळवले आणि त्याचाच वचपा आता काढत असताना पाहायला मिळतात कुठेतरी साई शेलार. रिवेंज 4थ्या षटकामध्ये ज्याने कंटिन्यू केलं राकेशने आणि त्याच्यावरतीच आक्रमण. लागोपाठचे 2 षटकार आणि या षटकारणीची धावफलक 49 वरती 49. चेंडू शिल्लक अजूनही आपण बघू शकाल अखेरचा असेल या षटकामधला. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला तर चेंडू मात्र नवीन देण्यात येईल आणि तो देखील आमचा आयोजक जो देतील तो तुम्हाला घ्यावा लागेल. ऑन साईडला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. पॅटर्न पॅड मधून निघून गेला चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकारानंतर निर्धाव चेंडू आला राकेश पाटीलचा. षटक संपन्न 4 आणि 4 ओव्हर नंतर आपण बघू शकाल तर या ठिकाणी गडी बाद झालेले 3 स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कमालपाड्याची धावसंख्या 49. मोठ्या संख्येने प्रेक्षक आता तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आजचा पहिलाच दिवस आहे. 11 दिवस सुरू राहिली स्पर्धा. पहिल्या दिवसामध्ये आजचे 12 संघ 48 ग्रामीणचे संघ आहेत. त्यांच्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही बघू शकाल ते म्हणजेच 3 लाख रुपये आणि भव्य दिव्य आकर्षक असं हे खाडी चषक. द्वितीय 2 लाख आणि भव्य दिव्य आकर्षक असं हे खाडी चषक. तृतीय 1 आणि चतुर्थ प्रत्येकी 1 तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी ग्रामीणसाठी तुम्हाला एक स्पोर्ट्स बाईक पाहायला मिळेल. तर बेस्ट बॉलर आणि
बेस्ट बॅट्समॅनसाठी देखील बेस्ट उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी देखील नक्कीच बाईक आहे. सो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक बायसिकल आहे. सो अशा पद्धतीनं हे पारितोषिकाचं स्वरूप आहे यंदाच्या 24व्या पर्वामधलं ग्रामीणसाठी. 4 षटकांचा खेळ संपन्न. 49 वरती 49 वरती हे धावफलक. स्लॉगरचं षटक. या षटकामध्ये गोलंदाज येतोय तो नयन मडवी. स्ट्रायकिंग एंडला संदेश शेलार असेल, त्याने आतापर्यंत स्ट्राईक रोटेट करण्याचं कार्य केलंय. तो संदेश असेल स्ट्रायकिंग एंडला. त्याचा पवित्रा काय असेल या चेंडूवरती, कारण नॉन स्ट्रायकिंगला आहे तो साई शेलार. 29 मिनिटं आतापर्यंत 4 षटकांसाठी घेतलेले आहेत नागाव. सो आपण हे षटक लवकरात लवकर कंप्लीट करायचं. पहिला चेंडू नयन ऑफ स्टंपचा बाहेर होता. लॉफ्ट केला. लॉंग ऑफला चेंडू हवेमध्ये बराच काळ राकेश या ठिकाणी पोहोचला आणि खूप चांगलं जजमेंट. हाताचा पिसारा फुलून कॅच त्याने घेतली आहे. विकेटचं पतन. 4था धक्का 49 वरती. तुझा मानाचा मान घेऊन येतान बद्ध या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान. 49 वरती या ठिकाणी 4था धक्का बसलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत आहेत 6व्या क्रमांकावरती हेमंत ठाकूर. पहिल्या चेंडूवरती पहिलं यश नयनसाठी. संदेश शेलारला त्याने माघारी परतवलंय. यंगस्टर आहे नयन आणि त्याचा अगेन्स्ट तग ठोकून सध्या बॅटिंग करत असताना अटॅकिंग मोडमध्ये आहे तो साई शेलार स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला ठिकाणी वळवतात. बॅटची कडा घेऊन हा चेंडू गरंगळत चालला. डीप मध्ये मिड विकेटला सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. हेमंत त्या ठिकाणी थांबला होता परंतु फेकी चुकीची आणि 2 रन्स या ठिकाणी अखेर होत असताना पूर्ण आपण बघतोय. 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. 51 वरती तुम्हाला धावफलक सध्या पाहायला मिळेल. साईने थांबवलं होतं हेमंतला कारण त्यांना स्ट्राईक हवी होती परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केली. फेकी आली नाही बरोबर आणि त्याच कारणास्तव 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होत असताना ऑनसाईडला डीप मध्ये 3 आहेत. पुन्हा एकदा साईसाठी डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑनसाईडला लॉफ्ट केलाय. आणखी एक धमाका साई शेलारचा. येतोय षटकार. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू जसा विनोद कांबळे स्टँडच्या बाहेर गेला तिथपर्यंत कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये आमच्या कॅमेरामॅननं टिपलं चेंडूला. षटकाराने धावफलक 57 वरती. अटॅकिंग मोडमध्ये मी अगोदरच म्हटलं काउंटर अटॅकला सुरुवात केली. 4थ्या षटकामध्ये राकेश पाटीलच्या अगेन्स्ट रौद्ररूप धारण करत असताना पाहायला मिळतोय साई शेलार. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल इनिंग जर आपण बघितली साई शेलारची, त्याचा बॅटमधून 4 षटकार आलेले आहेत आणि इंडिव्हिज्युअल 12 चेंडूंचा सामना करत असताना 34 योगदान त्यांनी दिलेलं आहे. बहारदार. 57 वरती धावफलक. चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण बघू शकाल ते म्हणजेच 3 या षटकामधले स्लॉगरमध्ये. अर्थातच पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना नयन मडवी पुढचा चेंडू घेऊन मुख्य व्यासपीठाकडून ऑफ स्टंपचा बाहेर होता. ऑन द राईज सरळ चेंडू होतो आमच्या व्यासपीठावरती. लागोपाठचा दुसरा दैदिप्यमान षटकार. प्लॉट मध्ये जसे चेंडू येतील साई शेलार या प्लॉटच्या बाहेरच पाठवेल. धावफलक आपण बघतोय 63. 63 वरती जाऊन पोहोचले आणि इंडिव्हिज्युअल 13 मध्ये 40 साई शेलार. चेंडू अजूनही 2 शिल्लक. नयन पुन्हा एकदा लेन पिक केले. आणखी एक तडाखा. लागोपाठचा तिसरा षटका ठोकलाय साई शेलार. इज ऑन फायर नाव.
चेंडूची मागणी त्या ठिकाणी करण्यात येते. मॅच बॉल येतोय देखील. षटकार आला आणि 14 मध्ये 46 आतापर्यंत वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. साई शेलारच्या पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपणा जाऊन पोहोचलाय 69 वरती. 69. टेनिस क्रिकेटचा हा अर्नोल्ड साई शेलार या पहिल्या सामन्यामध्ये दैदिप्यमान कामगिरी करतोय. गरज होती, कारण दुसरं षटक राकेश पाटीलच्या डावाला कलाटणी देणार होतं, ज्यामध्ये फक्त 3 धावा 3 विकेट त्याने मिळवले होते. आणि तो राकेश 4थ्या षटकामध्ये जेव्हा आला त्याच्या अगेन्स्ट विध्वंसक पारी सुरुवात केली खऱ्या अर्थानं काउंटर अटॅकला साई शेलारने. आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत लागोपाठचे 3 षटकार तो वसूल करतोय. 14 मध्ये 46 आतापर्यंत साई शेलारची इंडिव्हिज्युअल इनिंग. तर दुसऱ्या बाजूला 29 वरती कमालपणा. राऊंड विकेट नयन पिच ऑन साईडला लॉफ्ट केला, त्या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला उचलून फेक येते. स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. 9 सेकंडला फेकी आणि या सिटीज फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. रनआउट या ठिकाणी होत असताना आपण बघितलं हेमंत ठाकूरला 1 रन मिळते शेवटच्या चेंडूवरती आणि त्यासोबत फलंदाज देखील रनआउट स्वरूपात बाद होतोय. सो 70 ही धावसंख्या. पहिल्या डावाचा खेळ संपन्न. गडी बाद झाले ते 5. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कमालपाडा 15 मध्ये 47 धावा नाबाद उभारल्या त्या साई शेलारने अफलातून इनिंग. या काळानं आपण टॉस करूया. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला तिसरा सामना रंगणार सामना. एका बाजूला सोनू, आपण आमच्या लेफ्ट साईडला थांबायचं आहे. उंबाडे संघाचा सोनू भोईर आम्हाला जॉईन झाला आहे आणि आमच्या उजव्या बाजूला स्काय ब्ल्यू आणि ब्लॅक टी शर्टमध्ये तुम्ही बघू शकाल प्रदीप भोईरला साबेगाव संघाचे असे 2 संघनायक. येलो टी शर्टमध्ये आपण सोनू भोईरला पाहतोय. उंबाडे संघाचा जबरदस्त संघनायक. मी आमंत्रित करेन आजचे आमचे पाहुणे सन्माननीय काशीनाथ पाटील आपण यावं आणि आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. एका बाजूला खाडी चषक, एका बाजूला नाहर हॉस्पिटल. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. या इट इज अ टाइम टू टॉस. पहिल्या फेरीतल्या तिसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी करतोय. सन्माननीय काशीनाथ पाटील यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. हेमंत कॅमेरा कुठे बघितला? या आपण टॉस करूया. इट इज अ टाइम टू टॉस. येस, सोनू भोईर मागणार आहे. जोरात लाऊडली कॉल करायचं सोनू. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपण पाहतोय. येलो जर्सीमध्ये उंबाडे आणि स्काय ब्ल्यूमध्ये आपण पाहतोय साबेगाव संघ. चषक कॉल फ्रॉम सोनू अँड काय नाहर हॉस्पिटल आलाय. तर हा कॉईन आपण देऊया प्रदीप भोईरला. मी काशीनाथ साहेबांना विनंती करेन की आपला शुभास पण प्रदीप भोईरला हा कॉईन देऊन सन्मानित करावा. थँक्यू सो मच. मान्यवर विनंती आपण साठपणा व्हावं. चर्चा करूया आपण 2 संघनायकांसोबत. प्रदीप, फर्स्ट ऑफ ऑल तुमचा डिसिजन काय असणार आहे? गोलंदाजी कर. प्रदीप, ह्या अंगामध्ये किती स्पर्धा खेळलात, किती जिंकलात प्रेक्षकांच्या माहितीसाठी? या हंगामात कसं आमचं मैदानच नाही आहे, पावसामुळे जरा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे 2च स्पर्धा खेळलो आम्ही. ही तिसरी स्पर्धा आहे आणि खूप मोठी स्पर्धा आहे, तर आम्ही बेस्ट प्रयत्न करू. प्रदीप, 1 क्विक क्वेश्चन. आपण खूप स्पर्धा पाहतात, खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खाडी चषकाच्या माध्यमातून ब्लास्ट देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओपनच्या माध्यमातून एकूण आपण 8 स्टँड पाहतोय, 7 कॅमेरे पाहतोय. इंटरनॅशनल, संपूर्ण इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून. इन शॉर्टमध्ये काय सांगेल संपूर्ण या आयोजनाविषयी? खाडी चषकचं आयोजन चांगलंच असतं, पण यावर्षी ब्लास्ट आहे म्हणजे ते अधिक उत्तम होईल. ऑल दी बेस्ट प्रदीप. सोनू आमच्या सोबत जोडलेले. सोनू, उंबाडे संघाच्या संघाने टॉस हारलात, आपल्याला आता फलंदाजी करावी लागेल. सोनू, तुमच्या संघामध्ये किती खेळाडू सध्या टचमध्ये आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये आहेत? 3 ते 4 असे खेळाडू आहेत, ते चांगले टचमध्ये आहेत आणि चांगली धावा उभारू शकतील. सोनू, या अंगामध्ये किती स्पर्धा खेळलात, किती जिंकलात प्रेक्षकांच्या माहितीसाठी? 3 ते 4 स्पर्धा खेळलो, पण अजूनपर्यंत आम्ही काही जास्त पुढे जाऊ शकलो नाही, कारण का प्रॅक्टिस सध्या थोडीफार कमी आहे, पण पुढे बघूया आता काय होते. सोनू, 1 क्विक क्वेश्चन. एक चांगला सामना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने पहिला आपण सामना पाहिला निलजा आणि घेसर, शेवटच्या क्षणापर्यंत सामना झाला. तो सामनाचा निकाल मात्र विकेटच्या आधारावरती देण्यात आला. तसा एक फाईट सामना मला पाहायला मिळेल? नाही, नक्कीच फायटिंग सामना बघायला मिळेल. पहिला सामना झाला तो कमी लो स्कोरचा झाला आणि आता आपण फलंदाजी बघतो तर एकदम अटॅकिंग मोडमध्ये आणि चेंडू बाहेर जातो सुद्धा. तर बघू, प्रयत्न करू आम्ही चांगली धाव संख्या उभी करण्याची. All the best. All the best. The News Farm Center, Sabegaon on the toss and elected field first. So please don't go anywhere. Join with us. Khadi Trophy 2021. Over out to committee box. Thank you so much.
सोनू एक मिनिट थांबवतोय, आपल्या 2 सन्मान करायचे आहेत. मान्यवरांचं आगमन झाले. सन्माननीय काशीनाथ पाटील साहेबांचा सन्मान आपण करूया. मी आमंत्रित करेन या स्पर्धेचे शिल्पकार आधारस्तंभ सन्माननीय दिनेश शेठ पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. 2 सन्मान मी इथे घेतोय. एक जयेश पाटील यांचे देखील आगमन झालंय, नागाववरून आलेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. नवनाथ अळीमकर यांच्या शुभास्ते. तत्पूर्वी आपण काशीनाथ पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान करूया. तर आपण या सन्मान करूया जयेश पाटील नवनाथ अळीमकर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण जयेश पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया. जयेश साहेबांचा आपण सन्मान करतोय. डायमॅस्टिक पर्सनॅलिटी मॅन, एक युवा नेतृत्व, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. या आपण आणखी एक सन्मान करूया ज्यांचे इथे आगमन झाले, ज्यांच्या शुभास्ते आपण टॉस केला. सन्मान्य काशीनाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आधारस्तंभ सन्मान्य दिनेश शेठ पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण काशीनाथ पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. काशीनाथ पाटील साहेबांनी विनंती करूया या आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. कारण आपण दिलेल्या वेळेबद्दल आपण आलात, आपण या व्यासपीठाची शोभा वाढवलीत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करूया. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ एक जबरदस्त व्यक्तिमत्व दिनेश शेठ पाटील यांच्या शुभास आपण काशीनाथ पाटील यांचा इथे शुभ सन्मान करतोय. धन्यवाद काशीनाथ साहेब, आपण आलात, या स्पर्धेत शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. बघू शकाल सुंदर विठोबाची मूर्ती, कारण आज एकादशी आणि त्यानिमित्त एक चांगली संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. ओव्हर आउट टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद करण काळन आणि त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील सर. खाडी चषक 2021 मध्ये आपलं सरचे स्वागत आहे 24व्या पर्वामध्ये. आणि इथे पाठलाग करायचा आहे 71 रनचा. टीम चैतन्य 11 12-13 गावदेवी नागाव हा संघ मैदानामध्ये उतरलाय. 71 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, परंतु पहिल्या डावामध्ये पाऊस पाडला षटकारांचा. फलंदाज होते साई शिवाजी शेलार. काय फटकेबाजी, नेत्र दीपक ऑन साइडला धमाकेदार फटके, समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड चौफेर फटके, मिड विकेटला त्याच्या बॅटमधून फटके आले आणि अखेर एक चांगलं टार्गेट सेट केलंय. नुकताच एक स्पर्धा जिंकली आहे टीम नागावने आणि ती स्पर्धा संपन्न झाली नावाळीला, जिथे या फलंदाजाने म्हणजेच रोहित पाटीलने 21 चेंडूमध्ये 61 धावांची खेळी केली. त्याच्यामुळे याच्यावर नजरा असतील आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमीच आक्रमक असतात, हा त्यांचा स्वभाव धर्म असतो. टेलिकास्ट आपण पाहतोय tenniscricket.in. पहिलं षटक टाकतोय रवी खाडे आणि यावेळेला खूप चांगला फटका, ऑफ ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, बॉल चालला सीमारेषा पलीकडे, 4 रन. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच क्रीडांगणावर त्याच स्पर्धेमध्ये नुकताच या खेळाडूला मिळाला आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास दुणावलेला आहे. फलंदाजी करत असताना 71 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहाडा एवढे लक्ष तर नक्की म्हणता येईल, पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये हे लक्ष मोठं आहे. आणि इथे त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर 6 रन आलेत. 2 वाईट बॉल, त्याच्यानंतर एक चौकार, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह दाखवला, फलंदाजी मधलं सौंदर्य इथे दाखवत असताना, आणि तंत्रशुद्ध फटका होता रोहितच्या बॅटमधून. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षक एक डीप स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नरला ठेवलाय पॉवर प्ले मध्ये. यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत 1 रन मिळेल. फुलर लेनचा बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, अतिशय चांगला प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये या बॉलवर तुम्ही वाचू शकता. पॉवर प्ले मध्ये आता रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 7 धावा.
रवीचं हे पहिलं षटक. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 7 बिनबाद अशी सुरुवात. सध्या स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसतोय सूरज मडवी. यावेळेला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेटला. जजमेंट खूप चांगला आणि तेवढाच दमदार झेल. हरेश तरेने पकडलाय फलंदाज बाद. तर हरेशने एक सुंदर झेल पकडला आणि फलंदाज सूरज मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. मी मगाशी देखील सूचना केली, एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मध्ये देखील तुम्ही जास्त वेळ घेतलाय. हे कॅमेरावर आपल्या समोर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला फलंदाज सचिन आता मैदानामध्ये जात असताना, आणि त्याच्यासाठी कॅमेरामॅन देव खूप मेहनत घेत आहेत tenniscricket.in माध्यमातून. तर पहिला धक्का बसलाय. 7 या आकड्यावर फलंदाज बाद झालाय. महत्वपूर्ण विकेट इथे गमावली आहे. सूरज मडवी गोल्डन डकचा शिकार. रोहितच्या बरोबरीने आता सचिन पाटील मैदानामध्ये खेळताना दिसेल. रन करायचे 71. रवीला मिळते यश. राऊंड विकेटने रवी खाडे. अकुटप्याचा बॉल बॅटची कडा घेतली. विकेट कीपर खाली येतील आणि आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलंय. दोन्हीही सलामीवीर आता डगआउट मध्ये आराम करताना दिसेल. चांगली गोलंदाजी रवी खाडेची. साध कोल्याचे कानाला आली. पाट चैताचे महिन्याची झाली. कार पालखी नाही अजून निघाली. पाट चैताचे महिन्याची झाली. कार पालखी नाही अजून निघाली. ना बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवाला. बोलवा भगताला ऐसा अंगानो वादा केला. नवीन फलंदाज राकेश पाटील मैदानामध्ये खेळण्यासाठी गेलाय. सलग विकेट 2 चेंडूवर. रवी खाडे यांच्याकडे असलेला अनुभव पणाला लावत असताना या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. 2 फलंदाजांना बॅक टू बॅक बाद केले आणि आता ते हॅट्रिक वर असतील. अजूनही हॅट्रिक झालेली नाहीये. दुसरा सामना आहे खाडी चषकातला. ग्रामीण गटामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा, 24वा पर्व या स्पर्धेचं. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेश शेठ हिरामन पाटील, MD आहेत नार हॉस्पिटलचे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. त्यांची संपूर्ण टीम इथे आहे. प्रथम उपचाराची व्यवस्था त्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केली गेली आहे आणि ही ओळख आहे स्पर्धेची. ऑन हॅट्रिक. अकुटप्याचा बॉल जाऊ दिला विकेट कीपर कडे आणि इथे येतोय डॉट बॉल. ही समजदारी दाखवली फलंदाजाने. फलंदाज राकेश पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन. रन झाले स्कोर बोर्डवर 7. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला पहिले षटक. पुन्हा एकदा अकुटप्याचा बॉल पुल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक फलंदाज बाद होईल आणि याही वेळेला एक चांगला झेल पकडला हरेश तरेने. फलंदाज आउट होईल 0 राकेश पाटील. नवीन फलंदाज सिद्धू भोईर. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद केलं रवी खाडे यांनी. टीम चैतन्य 11 12-13 गावदेवी नागाव या टीम मध्ये खेळताना दिसते आणि इथे फलंदाज लवकरात लवकर बाद झालेत पॉवर प्लेच्या दरम्यान.
स्टार्ट पाहिजे होती, स्वप्नवत सुरुवात पाहिजे होती, ती झालेली नाहीये. आणि अशा पद्धतीने जर खेळ सुरू राहिला तर पारड झपाट्याने जड होईल टीम SSCC खांबालपाडाचं. काय बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, खास करून साई शेलार यांनी दमदार फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी, मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून. आणि तसाच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रेझेंट्स नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप येतोय येणाऱ्या 20 ते 24 मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याची आतुरता सर्वांनाच आहे. तसाच ब्लास्ट आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिला, फलंदाज साई शेलार यांचा दमदार खेळ आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना मात्र पिछाडीवर आहे संघ नागावचा. कधी कमी होती आणि यावेळेला खूप चांगला कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे पेश करत असताना MS धोनी स्टँडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चिराग आणि तोपर्यंत फक्त 1 रन मिळते. या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8 धावा. दुसरं षटक नितेश शेलार गोलंदाजी करतायत फडकेपाडा एन कडून, मुख्य व्यासपीठ एन कडून पहिलं षटक हाताळलं रवी खाडेने. अप्रतिम गोलंदाजी दाखवली. लेफ्ट हँडेड बॅट्समन सिद्धू सध्या स्ट्रायकिंग एंडला. रोहित चौकार मारून बाद झालाय, तो देखील डावकर आताचा फलंदाज. आता सिद्धू कडे जबाबदारीने पाहिलं जाईल आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक मोठं लक्ष त्यांना चेस करायचं. टार्गेट मोठं आहे, त्याचा पाठलाग करण्यासाठी आक्रमण करणं गरजेचं आहे. राऊंड द विकेट, अँगल बनवत आतमध्ये आलाय बॉल, पंचाकडे अपील केली. मनोज गुप्ता यांनी मात्र स्पष्ट नकार दिलाय, लेग बाईटचा इशारा. इथे पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडताना दिसते. 1 रन इथे मिळेल. प्रत्येक टीमकडे 2 रिव्ह्यू आहेत, त्याचा वापर तुम्ही करू शकता. प्रत्येक डावामध्ये हे रिव्ह्यू तुम्हाला दिले जातील. फक्त एज लागल्यानंतर विकेट किपरने तो झेल घेतला नाही घेतला याच्यासाठी कुठल्याच पद्धतीचा रिव्ह्यू नाहीये. उर्वरित सगळ्याच गोष्टीसाठी मग तुम्ही LBW साठी देखील रिव्ह्यू घेऊ शकता. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, बॉल जास्त बाहेर गेलाय हे मत येते मनोज गुप्ता यांचं, जे नॉन स्ट्रायकिंग एंडचे अंपायर आहेत. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय मुन्ना पठाण यांना. पंचांची भूमिका पार पाडत असताना 3 ऑफिशियल्स आहेत आमच्या बरोबर आज. सुभाष पाटील जे संदपचे आहेत आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अशोक पाटील गुणलेखनाची भूमिका इथे पार पाडत असताना त्यांच्या लेखणीद्वारे. हा देखील बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता. ही लाईन चांगली आहे. यावेळेला डॉट बॉल येईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे स्थिर. रन झालेले आहेत आतापर्यंत 10. नितेश शेलारचं हे षटक लक्ष आहे 71 रनचं. भरपूर मोठं टार्गेट, कारण पहिल्या मॅच मध्ये लक्ष 48च होतं. यावेळेला फटका हवेत खेळलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत, तोपर्यंत धावा मिळतील 2 आणि या डबल बरोबर टीमची धावसंख्या आहे 12. रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाची ठरेल. रन मोठ्या चेस करायचे आहेत, आक्रमण तर करावं लागेल. प्रत्येक बॉलवर मोठा हिट आता इथून पुढे मारावा लागेल. टीम चैतन्य 11 12-13 गावदेवी नागावला या मॅच मध्ये खेळत असताना SSCC खांबालपाडाच्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच उंबर्डे विरुद्ध साबेगाव आहे. टॉस झालाय आणि साबेगाव संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, दबाव वाढवेल हा डॉट बॉल आता फलंदाजी करणाऱ्या टीमवर. लगातार डॉट बॉल येत आहेत, विकेट जात आहेत. दबावामध्ये पूर्णपणे नागावचा संघ. कॉन्फिडंट सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर लगातार विकेट गमावल्या. रवी खाडेच्या त्या ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना रवीने बाद केलं. चौकाराचं प्रत्युत्तर विकेट्स घेत असताना दिलं पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. नितेशने चांगली गोलंदाजी केली. यावेळेला बॉल हवेत आहे. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक खाली गेलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये खूप चांगला झेल तिथे टिपलाय साई शेलार यांनी. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर. खाली ठेवू शकलेले नाहीयेत फलंदाज हा बॉल आणि दुसरा प्रयत्न करावा लागला साई शेलार यांना. दुसऱ्या प्रयत्नामध्ये एक चांगला झेल टिपला. फलंदाज मात्र बाद झालाय निराश मुद्रेने.
डायरेक्ट डगआउटच्या दरम्यान 4 फलंदाज इथे बाद झालेत. 12ला 4 ही परिस्थिती सध्या नागाव संघाची. बंटी पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. 6च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत टीम 12-13 गावदेवी नागाव चैतन्य 11ने या मॅच मध्ये. 4 फलंदाज हे झेलचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. मग अशी यूट्यूबला ज्यावेळेला टेलिकास्ट होत होती पहिली मॅच त्यावेळेला भरपूर प्रेक्षक विचारत होते की फॅन्टसी त्या वेबसाईटवर कशा पद्धतीने खेळायचं. तर तुम्हाला गुगलमध्ये जाऊन सर्च करायचं आहे my11star.in. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर एक OTP तुम्हाला येईल, तो तिथे डायल करा, टाईप करा. त्यानंतर तुम्ही प्रत्येक मॅचमध्ये आपले 11 खेळाडू निवडू शकता आणि त्या फॅन्टसी लीगमध्ये खेळू शकता. खूप चांगला ड्राईव्ह इथे केला. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये बॉल जातोय. डीप बॅकवर्ड पॉईंटला मागे बॉल अडवला जाईल पायाने. तोपर्यंत 3रा रनचा प्रयत्न इथे होतोय. 3 धावा मिळतील. चांगला प्रयत्न तिथे. रवी खाडे गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये 3 धावा या पळून काढलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट ड्रीम 11 12 टीम आज एका दिवसामध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. या स्पर्धेमध्ये 12 खेळाडू तुम्ही निवडू शकता. त्या 12 खेळाडूंनी जर आज चांगला खेळ दाखवला, फॅन्टसी पॉईंटची कमाई केली, तर तुम्ही देखील विजेता ठरू शकता घर बसल्या या 2 वेबसाईटच्या माध्यमातून my11star.in आणि त्यांच्याच बरोबरीने टेनिस क्रिकेट ड्रीम 11. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना 1 रन इथे मिळेल. 2रा रनचा प्रयत्न चालवलाय. 2री रन देखील यशस्वीरित्या पूर्ण होईल. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 17. 3रं षटक सुरू असताना या वर्षी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांना देखील बाईक देण्यात येईल. यापूर्वी आपण पाहिलं मालिकेवर याला बाईक दिली जायची, स्पोर्ट बाईक. ती याही वर्षी असेल, परंतु 3 बाईकसह आपण ही स्पर्धा घेऊन येतोय. स्लोअर वन होता, गती थोडीशी कमी केली. लेग कटरचा वापर. बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर वळला आणि इथे तो डॉट बॉल. हा अनुभव आहे रवी खाडे यांच्याकडे. त्या अनुभवाची शिदोरी आतापर्यंत त्यांच्या साथीला क्रिकेटच्या माध्यमातून आणि तो अनुभव इथे वापरत असताना एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. फुलर लेनचा बॉल, परंतु हा लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा येतो, हा वाईड बॉल असेल. यावेळेला थोडासा वेग देण्याचा प्रयत्न, दिशा भरकटलेली गोलंदाजी. या अगोदरचा बॉल लेग कटर स्लोअर वन, त्यानंतर वेगाने टाकण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन, विविधता आहे, परंतु त्याच्या बरोबर तुमच्याकडे टप्पा चुकता पाहिजे, दिशा पाहिजे. इथे दिशा भरकटली. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या आहे 18. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर नागाव संघ पुन्हा एकदा गती कमी केली. लेग कटरचा वापर, बॅटची कडा घेतली, झेल पकडला फॉलो थ्रू मध्ये धावत जाऊन आणि फलंदाज बाद. राजेश ग्राउंड मध्ये आणि मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज बंटी. हे टेलिकास्ट आहे, पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. बॉल जास्त हवेत राहिला, ज्यावेळेला फटका खेळला फलंदाज बंटी त्यावेळेला डोकं वर गेलं, लेग कटरच्या जाळ्यामध्ये अडकला आणि त्यानंतर सेलिब्रेट करत असताना ही विकेट. रवी लेफ्ट हँडेड बॅट्समन आता तयार आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय सिद्धू भोईर आणि नवीन फलंदाज आलाय राजेश भाग्यवन. ओहो, काय बॉल आलाय. कट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील. बॅटची कडा घेतली आणि आणखीन एक धक्का दिलाय. रवी खाडे असा गोलंदाज आहे जो पहिल्याही ओव्हरमध्ये हॅट्रिकवर होता आणि याही ओव्हरमध्ये आता तो हॅट्रिकवर असेल. ही इज ऑन हॅट्रिक नाव. आतापर्यंत रवी यांनी विकेट घेतलेल्या आहेत 5 विकेट हॉल. 5 पर इथे कंप्लीट केलेला आहे आणि टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होतोय. स्वतः खेळाडू साई जीतू कॅप्टन टाळ्या वाजवत आहेत, टाळ्यांचा गजर करतायत, प्रोत्साहन देत आहेत रवीला. कारण 5 विकेट घेतणं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक मोठी उपलब्धी असते आणि इथे तर हॅट्रिकची संधी आहे. 13 धावा खर्च केल्यात, 5 फलंदाजांना बाद केलंय. 13 चेंडूमध्ये 53 करायचे आहेत. लक्ष्यापासून भरपूर दूर आहे संघ नागाव या मॅच मध्ये.
परंतु हॅट्रिक बॉल, शेवटचा बॉल या षटकातला, त्यांच्या वैयक्तिक कोट्यातला, परंतु फलंदाज काय येत नाहीयेत. मगाशी देखील सांगण्यात आलंय तुम्हाला की एक फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच दुसरा फलंदाज मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज जोगी भोईर. हॅट्रिक बॉल फेस करताना दिसेल जोगी. विकेट किपरच्या हातामध्ये झेल. जितूने कुठली चूक केलेली नाहीये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 30 या सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. राईट हँडेड बॅट्समन. तर हे क्षेत्ररक्षक मात्र लेफ्ट हँडेड साठी होती. राईट हँडेड साठी आता एक स्लिप तैनात करण्यात आलेली आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. पॉइंट ठेवलाय. हॅट्रिक बॉल. आखू टप्प्याचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. पुन्हा एकदा हॅट्रिक पासून मुकले जातील गोलंदाज रवी खाडे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या आहे 19. 19 लॉस ऑफ 6 विकेट. 6 फलंदाज बाद झालेत. फलंदाजी करत असताना टीम चैतन्य 11 12-13 गावदेवी नागावचे. पुढे टाकलेला बॉल आणि इथे देखील त्रिफळा उद्ध्वस्त झालाय हे चित्र आहे. कारण जितू सांगतोय बॅटला न लागता बॉल स्टंपला ब्रश होऊन गेलाय मागे आणि इथे आणखीन एक विकेट. बेल्स खाली पडलेली आहे. त्यामुळे 7वा धक्का. 6 फलंदाजांना बाद केलंय रवी खाडेने त्याच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. हंस डीजेच्या माध्यमातून हे संगीत तुम्ही ऐकताय. चंद्रकांत फुटाणे आणि त्यांचे सहकारी. खूप चांगलं कार्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं राहील या स्पर्धेमध्ये. 24वा पर्व आहे. धमाल कमाल पर्व आपल्या समोर. खार्डी चषकातलं. दिनेश हिरामन पाटील आणि ग्रामस्थ मंडळ खार्डी आयोजित ही स्पर्धा. आज पहिल्या दिवसामध्ये 24व्या पर्वामध्ये आजचा हा दुसरा सामना तुमच्या समोर रंगतोय. जिथे 71 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रन झालेत फक्त 19. 7 फलंदाज बाद नागावचे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. पहिला दिवस आपल्या स्क्रीनवर. 14 ते 24 तारखेपर्यंत हा महासंग्राम रंगेल. 20 ते 24 मध्ये आपण पाहणार आहोत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रेझेंट्स नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप. खुल्या गटातील महासंग्राम. सध्या आपण ग्रामीण गटाकडे वळलोय. पहिल्या दिवसामध्ये 19ला 7. 2 वेबसाईट्सच्या माध्यमातून तुम्ही फॅन्टसी पॉईंटची कमाई करून घर बसल्या देखील पैसे कमवण्याची संधी तुमच्याकडे आहे. अजय पाटील यांचं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव आहे my11star.in आणि दुसरी वेबसाईट आहे टेनिस क्रिकेट ड्रीम 11. साई शेलार बॉलिंगसाठी. बॅटिंगमध्ये दमखम दाखवला साई याने. दमदार खेळ केला. साईने रन केले 15 चेंडूमध्ये 47. नाबाद होते साई शेलार पहिल्या डावामध्ये आणि इथे त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न हवेत केलाय. फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जाईल. 8वा धक्का बसलाय नागावला 19 या आकड्यावर.
पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आहे साई यांना. आणखीन एका बॉलवर प्रयत्न त्यांचा होता विकेटसाठीच, परंतु इथे रन मिळणार नाही. येतो डॉट बॉल. 8 फलंदाज बाद झालेत. 19ला 8. स्ट्रायकिंग एंडला धीरज खेळताना दिसतोय आणि इथे त्याच्या बॅटमधून फटका हवेत सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये फक्त 1 रन मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्यात 20. पिछाडीवर आहे पूर्णपणे नागावचा संघ. यानंतर उंबार्डे विरुद्ध साबेगाव अशी लढत होईल आणि त्यानंतर सोनारपाडा विरुद्ध फडकेपाडा. त्यानंतरचा सामना असेल डायगर विरुद्ध सागाव, वाकळण ब विरुद्ध नारिवली. असे आज 12 संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावताना दिसतील. स्लोअर वन होता. फुल टॉस मध्ये परावर्तित करत असताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. या दरम्यान त्यांचं शुभागमन झालंय ते आदरणीय श्री संजयजी पाटील साहेब आणि त्यासोबत आदरणीय श्री जयेशजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच इन ऍक्शन असतील. कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल टाकला गेला का, डिलिव्हर्ड केला गेला का हे पाहायचंय. बीमर हा चेंडू होता का हे पाहायचंय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्याच्यासाठी त्यांनी रिव्ह्यूचा वापर केलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. तर तिसरे पंच SP सुभाष पाटील थोड्याच वेळामध्ये हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन अजूनही पेंडिंग. बीमर साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि सुभाष पाटील यांचा निर्णय आहे. हा बीमर होता, नो बॉल आहे, त्यामुळे फ्री हिट असेल आणि 5 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. योग्य निर्णय फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, कारण फुल टॉस साईच्या माध्यमातून जी उंची आहे त्या उंचीनेच बॉल टाकला. अख्खू टप्प्याचा बॉल, वेग चांगला होता. यावेळेला ग्रंटिंग साऊंड, बॉल टाकत असताना जो आवाज येतो साई शेलार यांच्या तोंडातून, तो ग्रंटिंग साऊंड अक्षरशः दुमदुमला या क्रीडांगणावर आणि इथे तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आहे 25. फलंदाज बाद झालेत 8 नागाव संघाचे. आणखीन एक डॉट बॉल प्रितेशच्या विरुद्ध साई यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. 4थं षटक मार्गस्थ असताना निराशा केली आज नागाव टीमने. लक्ष त्यांच्या समोर 71चं होतं. लगातार फलंदाज बाद झालेत. हाई चेंडू पायावर जाऊन आदळलाय. रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपला. टीम चैतन्य 11 आई गावदेवी 12-13. नागावची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर फक्त 25. रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 25 रन झाले. 46 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. शेवटचा षटक जयेश पाटीलच्या खांद्यावर इथे सोपवण्यात आले कॅप्टन जितू आणि साई यांच्या माध्यमातून. सहा चेंडू 46 धावा हे समीकरण. 4 धावांवर खेळतोय प्रितेश आणि त्याच्या बरोबरीने धीरज
खेळताना दिसतोय 1 रनवर. 4 बॉल फेस केलेत तर 4 चेंडूमध्ये 4 रन. फलंदाज प्रितेश धीरज 2 चेंडूमध्ये 1 रन आणि आता 46 रन करायचे. जयेश पाटील शेवटचं षटक टाकताना दिसेल. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. रन घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये आणि इथे मला वाटतं सर्वच्या सर्व बॉल खेळले जातील. ऑल आउट व्हायचं नाहीये हा प्रयत्न आता इथे करताना दिसते टीम नागाव. आणि त्यांना ऑल आउट करण्यासाठी मला वाटतं आक्रमक क्षेत्ररक्षक आता सजवले जातील का हे पाहायचंय. जितूकडून स्लीप सिलिकव पॉइंट ठेवला जाईल का. मिड ऑफ थोडासा पुढे बोलवलाय. डॉट बॉल आलाय पहिला. एक स्लिप त्यांना ठेवली आहे जितूच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. 1 रन ते मिळेल. सामना पूर्णपणे खिशात आहे टीम SSCC खांबालपाडाच्या. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडा या मॅच मध्ये विजयाच्या पूर्णपणे उंबरठ्यावर. रिव्हर्स केलाय. गॅप मधून जातोय बॉल. गलीमधून थर्ड मॅन बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाईल. 4 रन मिळतील. आता फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. पहिला सामना अतिशय चांगला झाला. बरोबरीमध्ये सुटला परंतु विकेट आणि टॉसच्या आधारावर जिंकला संघ केसरने तो सामना. आणि हा दुसरा सामना थोडासा एकतर्फाच राहिलाय कारण ज्या पद्धतीने साई शेलारने धमाकेदार फलंदाजी केली आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा फलंदाजांना गारद केला अक्षरशः. मी म्हणेन रवी खाडेच्या 2 षटकांनी. फक्त 14 धावा त्याने खर्च केल्या. 6 फलंदाज बाद केले आणि 15 चेंडूमध्ये 47 धावांची धुवाधार इनिंग साई शेलारने साकारली. यावेळेला ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय समोर. क्षेत्ररक्षक धावतायत मिड ऑफ वरून. नाही पोहोचू शकणार क्षेत्ररक्षक. एक रन इथे मिळेल. रन झालेत 31. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मागे जातोय बॉल विकेट कीपरच्या लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि हा वाईड बॉल आहे. 5 धावा. 36 धावा. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. नेक्स्ट मॅच तयार राहायचे दोन्ही टीम उंबर्डे आणि साबेगाव. त्याच्यानंतरचा सामना असेल सोनारपाडा विरुद्ध फडकेपाडा, डायघर विरुद्ध सागाव आणि 6वी लढत असेल वाकळण बी विरुद्ध नारिवली. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत 1 धाव इथे मिळेल नागाव या टीमला. या सिंगलच्या जोरावर रन झाले 37-37. शेवटचा बॉल या मॅचचा. शेवटच्या बॉलवर शेवट गोल केलाय नागाव या टीमने. या स्पर्धेच्या संघ बाहेर जातोय परंतु शेवटचा येतोय हा षटकार. या षटकाराच्या मदतीने रन झालेले आहेत 43-43. 71 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 43 धावा हा संघ बनवू शकलाय आणि 27 धावाने ही लढत मात्र जिंकली आहे टीम SSCC खांबालपाड्याने. 27 धावाने एक मोठा विजय त्यांनी साकार केला. पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल होतोय आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता थोड्याच वेळामध्ये आपण देणार आहोत. आणि हा खेळाडू आहे 15 चेंडूमध्ये नाबाद 47 रनची खेळी करणारा साई शेलार. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलाय. त्याचबरोबर एका फलंदाजाला बॉलिंगमध्ये त्याने बाद केलं म्हणजेच ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन करणारा साई शेलार ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच.